सांगा थोडं हा रात्रीच्या वेळाला आले. हां मग नवगावून निघाले. निघता निघता मग ते म्हणले नाथोबाला म्हणले ह्या टायमाला आम्ही ग्रामांतर करू तर तुम्ही करणार का? ते म्हणले स्वामी करतील तर आम्ही करू. म्हणून मग ते निघाले बाबा संग. बाबा पुढं भक्तीजन पाठीमागे येऊ लागले. असं येऊ लागले पाठीमागे. याच्यात सुपारी चांगली नसली त्याच्यात. मग तिथून आले पुढं. पहिलं इकून वाट होती गंगेतून. तर ते गंगेला त्या काळात पान कळेलही होते. म्हणून पाणी इतकं होतं गंगाला. मग बाबा बायसा आणि नाथोबा पुढे गेले आणि इंद्र भट्ट राहिले मागं. मग ते म्हणले इंद्रिया चला ना असं म्हणू लागले. तर ते भिवू लागले पाण्याला. मग बाबा पाठीमागं येऊन त्याला आणायला गेले आणि त्यांच्या बेंबीला करंगळी लावली. म्हणले येथे दिवसाची माणसं मारी जाती. इथं दिवसात दरोडेखोर माणसाला मारते असं म्हणल्यावर तर मग त्याला थरकाप सुटला. भिवू लागले. म्हणले भिवू नका, चंद्रमा मावळला चांदणे निके असते. चांदणं चांगलं पडलेलं आहे, आपल्याला काही भ्यायची जरूर नाही. मग पाण्याच्या पुढं नेऊन इंद्र भट्टाला बाबा पुढं आणि भक्तीजन सरे पाठीमागे येऊ लागले. येता येता ह्या आमच्या गावापाशी एक वथ आहे. ह्या वतात इथं म्हणजे इंद्र भट्ट भिवू लागले. इथं बी बाबा आले. म्हणले चला. म्हणले भिवू नका. म्हणले माऊगावचे सुने भुंकत असते. असं कुत्रे भुकालेत. म्हणले मायगावचे काही भ्यायची जरूर नाही. असं करून मग गावातून म्हणजे त्या कुत्र्याची प्रशंसा केली. म्हणजे एक कुत्रं बी भुकलं नाही बाबाला. मग इथं आले. इथं आल्यावर माझा त्याला कोरी भूमी जागा लागते. हो वादन हो हो नक्कीच. हो हो नक्की. आणि मग ते ही जागा पास केली स्वामीनं इथली. मग इथं आल्यावर बायसानं आसन केलं. आसनावर केल्यावर बाबा बसल्यावर मग व्याळी विडा गुरढा पहुड उपहुड झाला इथं. असं उठल्यावर मग एक देवतेचं मंदिर होतं. छोटूस असं डुबकं बांधलेलं. तिथं वाद जळत होती. मग ते बाबा म्हणले ह्या देवतेला नमस्कार केला का? भक्तीजनानं केलाच नव्हता नमस्कार. असं म्हणल्यावर मग ते म्हणले आपला महात्मा देखून तुम्ही विसरून जाल. एखादा महात्मा आपलं जर आला नाही व्याज तर त्याला दंडूत करणार नाही तुम्ही. असं म्हणल्यामुळं मग त्या सगळ्या जे काही भक्तीजन होते त्यानं त्या देवतेला आपले वाकडे तिकडे हात जोडले. ते बाबाच्या काळात चालत होतं तसं. ईश्वर संन्याधान होता असं. म्हणून मग तितक्या रात्री मग काय झालं की इथं तर ते बाईला सांगितलं तूप घाला त्या दिव्यामध्ये. बाईने घातलं, तूप घातलं, करंगळी घातली मदत. करंगळी घातल्यामुळं ते दिवा बाबा म्हणले सांगू लागले त्या बाबा तूप घातलं, करंगळी घालून पुढं केलं, थिली असं म्हणले. असं म्हणल्यावर बाबाने शिक्षा पण केलं की हे देवतेचा दिवा तुम्ही विंटा जा आताचे आता स्नान करून या. मग तिघंजण स्नान करायला गेले. बायसा नाथोबा इंद्र भट्ट. स्नान करून आल्यावर मग स्वामी इथं बसलेले होते पुढं. इथं बसल्यावर मग ते आपलं नाथोबाला सांगितलं की म्हणलं तुम्ही इथून पुढं तिथीवार सांगा जा पैठणपर्यंत आणि गंध लावा आम्हाला इथं. मग त्याला गंध लावला. भक्तिजनानं आपसात लावला आणि बायसानं श्रीचरण प्रक्षालन केले. त्याचे पाय धुतले. उत्काविनियोग म्हणजेच पाय धुतलेले आहेत असं. इथून उठले की पाठीमागं बसले. तिथं प्रातपूजा अवसर केला सकाळचा. हो तिथे एक अर्धा तास लागला असं. तिथून उठले की इकडं लघु परिश्रय झालं ह्या इकडे असताना. असं करून म्हणजे 10:30 वाजता इथून 10:30ला आलते आणि 10:30ला इथून निघाले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तुमचं नाव सांगा. हा तुमचं नाव? माझं नाव भानुदास बाबा बिडकर, मायगाव. मायगाव. हे सर्व दर्शन दाखवतो. थोडं वेळ नाही कारण गाड्या पुढून निघाल्यात त्याच्यामुळं कमी वेळेमध्ये. हे स्थान आहे पूजा अवसर स्थान. वस्ती मायगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. मायगाव. उदका विनियोग स्थान. दंडवत.
येतो का? हो. चला